नमस्कार मित्रांनो, मी अवधूत कुलकर्णी. मी आज तुमच्यासाठी प्रोजेक्ट बनवला आहे IR सेन्सरचा. हे बघा, ऑटोमॅटिक टॅप. ह्यात आपण समोर हात धरला की पाणी पडतं बघा. हे बघा, हात काढला की पाणी बंद होतं. परत बघा, हे बघा, परत बंद सुरू, बंद सुरू, बंद सुरू. त्यासाठीच मी इतर तांब्याची वायर चिकटवली आहे. त्याहून ही वायर स्टेबल राहते. आणि ह्या 3 जम्पर वायर आहेत, VCC, ग्राउंड आणि आउट. ह्या मी अशी मोठी वायर घेतली आहे जेणेकरून ही लांबच राहते. IR सेन्सर आणि सगळे कनेक्शन. त्यामुळं ह्या कनेक्शनचा काही संबंध येत नाही पाण्याशी. आणि याचं तुम्हाला आता मी कनेक्शन सांगतो. मी हे पिशवीत सगळं बांधलेलं आहे, कारण पाणी पडलं की कनेक्शन असं बाद व्हायला नको किंवा असं लूज कनेक्शन व्हायला नको, म्हणून तुम्ही परत बघू शकता. तर तुमचं हे कनेक्शन सांगतो. हे बघा, ह्या 3 वायर दिसत आहेत. जी ब्राऊन कलरची वायर आहे ती VCC आहे, जी ब्ल्यू कलरची वायर आहे ती ग्राउंड आहे, आणि जी ब्लॅक कलरची वायर आहे ती आउट आहे. तुम्हाला माहितीच आहे, आउट डायरेक्ट रिलेच्या इनला बसतो. आणि जी ब्ल्यू कलरची ग्राउंड वायर आहे ती ही ग्रीन वायर आहे बघा. तुम्ही बघू शकता, ही ग्रीन वायर बघितला. आता तुम्हाला मी पहिला ग्राउंडचं कनेक्शन सांगतो. ग्राउंडमध्ये आता पहिला या ॲडॅप्टर 5 व्होल्टचा आहे, 12 व्होल्टचा घ्यायचा नाही. हे बघा, ग्राउंडमध्ये आता पहिला ही जी ग्रीन वायर दिसते तुम्हाला, ही ग्रीन वायर ही मायनस आहे. ग्राउंड म्हणजे मायनस. ही IR सेन्सरची ग्राउंड वायर आणि हिची कनेक्टरची मायनस वायर ही एकत्र जोडायची. त्यानंतर ह्या मोटारची मायनस वायर ती त्याला जोडायची, आणि रिलेची जी मायनस वायर आहे ती सुद्धा त्याला जोडायची. आता तुम्हाला मी VCC म्हणजे प्लसचं कनेक्शन सांगतो. ही जी पर्पल वायर आहे ती वायर म्हणजेच ब्राऊन वायर आहे ती, ही ग्रे झाली, ग्रे आहे बघा ती, कारण मी त्याला इथं जॉईंट केले आणि वायर मोठी केली. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता याचं तुम्हाला कनेक्शन सांगतो. रिलेच्या नोला ह्या वॉटर मोटरची प्लस वायर जोडायची. त्यानंतर वर मधी कॉमनमधनं एक वायर काढायची, ती IR सेन्सरच्या VCCला जोडायची. त्यानंतर कनेक्टरची प्लस मायनस जोडायची त्याला, रिलेचा VCC त्याला जोडायचा. असं करून आपल्याला सगळं कनेक्शन संपते इथं. आणि हे बघा, तुम्हाला माझा हा प्रोजेक्ट आवडणारच, असं मी हा प्रोजेक्ट बनवला आहे. हे बघा, IR तुम्ही बघू शकता. बघितला. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की IR सेन्सरचा अजूनही महत्त्वाचा उपयोग आहे. तो म्हणजे आता आग लागली की तो लगेच डिटेक्ट करतो, म्हणून मी ह्याचा सुद्धा उपयोग करून आपण घेऊ शकतो. आता बघा, काच पेटी, हे बघा, तुम्हाला अजून एकदा मी दाखवतो. बघा, लांबूनच IR सेन्सर डिटेक्ट करतो आणि तो रिलेला सांगतो की आग लागली आहे, तू लगेच मोटरला सांग की पाणी सोडायला. मग मोटर लगेच डिटेक्ट करून पाणी सोडतो. म्हणजे याचाच अर्थ IR हा ह्या कनेक्शनचा मेंदू आहे. त्यामुळेच हे सगळे कनेक्शन सोपे होते. बघा, मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता.
आणि हे बघा, हा बॅटरीवर सुद्धाही चालतो हा प्रोजेक्ट. आणि हा प्रोजेक्ट आपण घरात लावू शकतो. म्हणजे लहान मुलं आता ब्रश करताना पाणी तसंच सुरू ठेवतात, त्यामुळे पाण्याची बचत होत नाही. ह्यामुळे पाण्याची बचतही होते आणि पाणी वाया जात नाही. हाच म्हणजे ह्याचं जास्त चांगलं मॉडेल करून हॉटेलमध्ये लोक त्याचा यूज करतात. हॉटेलमध्ये आपण असं हात फुट धरला की पाणी पडतं बघा. तर मोटरमध्ये जरा पाणी कमी आहे हे बघा, तुम्ही बघू शकता. म्हणून ते असं हे बघा, तुम्ही हे बघा, असा आवाज येतो. कारण सगळं हे पाणी मी तुम्हाला दाखवण्यात घालवलेलं आहे. आता मी हेच पाणी ते इथं ओतणार. हे बघा, आता मी ह्यातलंच पाणी ह्यात ओतलेलं आहे. आता तुम्हाला मी ह्या सगळ्याचा खर्च सांगतो. आता हे बघा, हा आय सेन्सर तुम्हाला मार्केटमध्ये 50 रुपयाला मिळू शकतो. ही वायर तुम्हाला मार्केटमध्ये 20 ते 30 रुपयाला मिळू शकते. त्यानंतर ही ब्लॅक टेपचा सुद्धा मी यूज केला आहे. ती तुम्हाला इलेक्ट्रिशियनच्या दुकानात 10 रुपयाला मिळते. आणि त्याचबरोबर ह्या कनेक्शनच्या ज्या जम्पर वायर आहेत त्या 1 रुपयाला 1 मिळतात. त्यात मी 10 ते 15 वापरू शकता. त्यानंतर रिले तुम्हाला 70 ते 80 रुपयाला पर्यंत मिळतो. ही मोटर तुम्हाला 50 ते 60 रुपयामध्ये मिळते. त्यानंतर हा कनेक्टर 30 रुपयाला मिळतो. हा ॲडॅप्टर तुम्हाला 200 पर्यंत मिळेल जाईल. ह्या जवळजवळ सगळ्या ह्याचा खर्च 300 ते 400 रुपये येऊ शकतो. तसंच आय सेन्सरचा खूप यूज आहे. मी तुम्हाला तो आगीचा दाखवला तोही आहे. आणि सेन्सिटिव्हिटी आपण ह्या स्क्रूड्रायव्हरनंच हँडल करावी. कारण जर आपण कात्रीने, सुरीने किंवा असं काय तर केलं की तो आय सेन्सरचा जो सेन्सिटिव्हिटी आहे तो खराब होतो. तो असं नट असतो ना, तो खराब होतो. त्यावर स्क्रॅचेस सुटतात. आणि हे बघा, घेताना प्लॅस्टिकचा डबाच घ्या, कारण तो असा यूज अँड थ्रो असतो. तो असा खराब झाला तरी पण चालतो. आणि मोटरला म्हणजे आता डब्यात पाणी नसेल तर मोटर वापरू नका. त्यामुळे मोटर लोड पडून तो मोटर खराब होऊ शकतो. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी चांगल्या प्रकारे यूज केला आहे. आणि मेन रिलेला तुम्ही एकदम कवर करा, कारण रिलेमधून तुम्हाला शॉक बसू शकतो. जास्त काही बसणार नाही तुम्हाला शॉक, पण 5 व्होल्टचा पण बसू शकतो तुम्हाला शॉक. हे बघा, मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे, तोही तुम्ही बघून घ्या. जर तुम्हाला हा माझा प्रोजेक्ट आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. कारण माझं चॅनल खूप छोटे आहे. मला हा प्रोजेक्ट फेमस करायचा आहे, म्हणून तुमच्या यूट्यूबमध्ये मी टाकत आहे. त्याला फक्त तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. आणि मी असेच काही प्रोजेक्ट बनवणार आहे, तेही तुम्हाला सांगतो. आणि मी अजून एक बनवलेला सॉईल मास्टरचा प्रोजेक्ट, तो तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघा, शॉर्ट्सही टाकला आहे. हे बघा, इथंपर्यंत पाणी आहे, एकदम पाईपच्या कोपऱ्यापर्यंत पाणी आहे, तरीसुद्धा पडत नाही ते. आणि बरोबर हात धरला कीच कसं पडते, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. असा मी प्रोजेक्ट बनवला आहे. थँक्यू.